हॅलो फ्रेंड्स, रुटी अँड प्रियास फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पालक इन्स्टंट चकली बघणार आहे. अगदी चवीला भन्नाट अशी ही चकली होते आणि तुम्ही कधीही स्नॅक्ससाठी किंवा कुठे ट्रिपला जाताय तेव्हाही तुम्ही ही बनवू शकता किंवा दिवाळीला अगदी आगळी वेगळी अशी चकलीचा प्रकार तुम्ही ह्यावेळेस नक्की ट्राय करा. तर ह्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला जितकं तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये हिरवी मिरची घ्यायची आणि पालक टाकून ते व्यवस्थित फाईन ब्लेंड करून घ्यायचे. थोडं पाण्याची गरज पडली तर पाणी ॲड करून मिक्सरला फिरून घ्यायचे. त्यानंतर इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले. आता हे तांदळाचं पीठ जुन्या तांदळापासून तयार केलेलं आहे. जसं की रेशनचा तांदूळ असेल तर त्यापासूनही तुम्ही हे पीठ तयार करू शकता. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातले, ओवा आणि जिरं टाकले आणि थोडंसं तूप टाकले. आता हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाही आहे. रूम टेम्परेचरला जे तूप असतं ते आपण इथे ॲड करणार आहे. आपण तेलाचाही वापर करू शकता. त्यानंतर आपण इथे चिमूटभर हळद टाकली आहे आणि काळे तीळ टाकलेत. आता हे जे बटर आहे हे पिठाला एकसारखं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ अगदी रवाळसं होतं आणि चकल्या अगदी खुसखुशीत होतात. तर ह्या चकल्या अजिबात फसत नाही, चवीलाही खूप छान लागतात. मुलांसाठी काहीतरी वेगळं आणि हेल्दी. आता इथे आपण तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं चण्याचं पीठ टाकलं तरीही चकल्याची चव अगदी छान येते. आता आपण जे ब्लेंड करून घेतलेले पालक आहे ते ह्यामध्ये ॲड करायचे आणि त्यामध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचे. अगदी वरून पाणी टाकायची जर गरज पडली तर किंचितचं पाण्याचा वापर आपण इथे करायचा आहे. आता पीठ मळताना अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ नाही, मध्यम असं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. आता आपण इथे पिठाचा गोळा जो तयार करून घेणार आहे तो एक 5 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहे आणि मग आपण चकल्या करून घ्यायच्यात. आता पीठ अगदी व्यवस्थित मळून झाले आणि एक 5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं. त्यानंतर आपण चकल्याच्या साच्यामधून चकल्या करून घ्यायच्यात. आता चकल्याची साईज आपल्याला हवी त्याप्रमाणे लहान मोठी करून घ्यायची. आपण चकल्या करून घेऊस तोपर्यंत एका साईडला तेल तापायला ठेवायचे आणि चकली करताना कधीही तेलाचं टेम्परेचर अगदी खूप गरम आणि खूप थंडही ठेवायचं नाही. नॉर्मल टेम्परेचरवरती जेव्हा असतं त्यावेळेस हे चकल्या तळून घ्यायच्यात आणि गॅस कमी किंवा जास्त करायचं नाही. त्याचं फ्लेम आहे अशी ठेवायची, म्हणजे आपलं तेलाचं जे टेम्परेचर असतं ते मेंटेन राहतं आणि आपल्या चकल्या तेलामध्ये विरघळत नाहीत. कधी कधी काय होतं, काहींच्या चकल्या खूप तेल पितात किंवा तेल विरघळायला सुरुवात होते, तर त्याची कारणं ही असतात की तेलाचं टेम्परेचर चेंज झालेलं असतं. जेव्हा आपण एक घाणं काढतो तेलातनं त्यावेळेस परत तेलाला थोडंसं गरम होऊन द्यायचे आणि मग दुसरा घाणं त्यामध्ये सोडायचं आहे. तर तळतानाच्याही काही टिप्स आपण ते लक्षात ठेवायच्या. आता इथे मस्त दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा ह्या चकल्या तळून घ्यायच्यात. तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की मग आपण चकली पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडनी ही चकली व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर ह्या दिवाळीला नक्की तुम्ही अशी आगळी वेगळी चकली ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुमची कशी झाली. आणि हो, जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तशाच छान छान रेसिपीसाठी आपण नक्की भेटूया. अजून भरपूर रेसिपीज शेअर करणारे, काही टिप्स ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करणारे दिवाळीच्या. चला तर मग एन्जॉय करा ह्या पालक इन्स्टंट चकली. बाय.